नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टी पात्रता परीक्षेसाठीचा आणखी एक आवश्यक घटक पाहणार आहे प्रतिमा। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संवेदना, अवबोध आणि तिसरा घटक संबोध याच्याविषयी माहिती पाहिली आहे। संवेदना पंचज्ञानेंद्रियाने होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया आहे। अवबोध म्हणजे संवेदनेचा मनाने लावलेला अर्थ म्हणजे अवबोध आहे। तर संबोध म्हणजेच काय आहे? वेगवेगळ्या वस्तूंच्या अनेक अवबोधातून जेव्हा एखादी जातीवाचक कल्पना तयार होते त्याला म्हणतात संबोध। मग संबोध निर्मितीचे 5 टप्पे आपण पाहिले। आता आपण पाहणार आहोत प्रतिमा। हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही आधीचे पाहणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला प्रतिमेचं आणखी चांगल्या प्रकारे आकलन हे होणार आहे। तर प्रतिमा म्हणजे नेमकं काय? ज्या वेळेस काही वेळेस काय होतं, उद्दीपक एखाद्या वेळेस आपल्या डोळ्यासमोर नसतो, उद्दीपक म्हणजेच काय हजर नसतो, अशा वेळेस आपण एखाद्या गोष्टीची आठवण काढतो किंवा स्मरण करतो आणि त्यावेळेस स्मरण करून ती वस्तू आपण आपल्या डोळ्यासमोर, आपल्या डोळे म्हणजेच आपल्या मनासमोर आणतो। म्हणजे मनचक्षुसमोर, मनाचा डोळा आहे मनचक्षु, त्याच्यासमोर आणतो। म्हणजे आपल्याला जर आपण म्हटलं घरी बसून आपल्याला आपल्या शाळेची इमारत आठवायची आहे किंवा आपल्याला एखादं दुकान आठवायचं आहे, तर आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ते आणता येतं, बरोबर आहे। आपल्याला एखाद्या गोष्टीची चव आठवायची, आपल्याला ती चव आठवते। काही वेळेस आपण सायकल चालवण्याची आपल्याला ॲक्टिंगची आपल्याला जी हालचाल आहे ती अनुभवायची, याचं आपल्याला आठवण करता येते। अशा प्रकारे प्रतिमा म्हणजेच काय आहे, तर उद्दीपक जे आहे, उद्दीपक म्हणजेच काय, ज्याची आपल्याला संवेदना होते ते उद्दीपक आहे। परंतु या प्रतिमेमध्ये उद्दीपक हा नसतो। उद्दीपकाचा संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम न होता देखील पूर्वीच्या अनुभवांचे मनामध्ये पुनरुज्जीवन होते, यालाच काय म्हणतात, प्रतिमा किंवा मानस प्रतिमा म्हणतात। ज्या वेळेस निरनिराळ्या प्रतिमा तयार होतात त्यावेळेस त्याला प्रतिमा सृष्टी असे म्हणतात। म्हणजे काय होते, प्रतिमा तयार होताना उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होत नाही, पण पूर्वी आपण कधीतरी त्या संवेदनेचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून आपल्याला पूर्वीचा अनुभव पुन्हा आठवतोय। त्या पूर्वीच्या अनुभवाचं मनामध्ये काय होतंय, पुनरुज्जीवन होते, याला म्हणतात प्रतिमा। म्हणजेच मत शब्द काय तिथे, पूर्वीच्या अनुभवांचे मनात पुनरुज्जीवन म्हणजेच काय आहे, प्रतिमा आहे। पाहता इथं पुढच्या स्लाइडवर आपण पाहूया प्रतिमा म्हणजे नेमकं प्रतिमेची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे प्रतिमा ही विशिष्ट ठरवली गेलेली आहे। पहिला मुद्दा आहे बघा प्रतिमेच्या वैशिष्ट्यामध्ये, याच्यावर बहुपर्यायी प्रश्न, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले असतात। त्यामुळे पहिला मुद्दा, एखाद्याच्या मनात प्रतिमा तयार व्हायची असेल तर त्या व्यक्तीने तो अनुभव पूर्वी घेतलेला असला पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा काय आहे, अनुभव पूर्वी घेतलेला असलाच पाहिजे, तर आणि तरच आपल्याला प्रतिमा ही तयार होणार आहे। म्हणजे प्रतिमा तयार होण्याच्या आधी आपल्याला संवेदना, अवबोध हा झाला पाहिजे, पूर्वी हा अनुभव हा घेतला पाहिजे। पुढचा मुद्दा आहे, जन्मतः अंध व्यक्तीच्या बाबतीमध्ये दृक प्रतिमा संभवत नाही। म्हणजेच दृक म्हणजेच प्रतिमा कोणत्या ज्ञानेंद्रियामार्फत होते, डोळा या ज्ञानेंद्रियामार्फत आपल्याला दृक संवेदना होते। दृक संवेदनेच्या माध्यमातून आपल्याला अवबोध होतोय आणि अवबोधाच्या माध्यमातून आपल्याला प्रतिमा तयार होते। मग इथं दृक प्रतिमा जर जन्मतः अंध व्यक्ती असेल तर त्याला डोळ्याने काही दिसतच नाहीये, तर अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये दृक प्रतिमा कधीही संभवत नाही, कारण त्या व्यक्तीने दृश्याचा अनुभव यापूर्वी कधीच घेतलेला नसतो। पण एखाद्या व्यक्तीची काही काळानंतर दृष्टी गेली, एखाद्या अपघाताने गेली किंवा एखाद्या आजाराने गेली, तर अशा अंध व्यक्ती पूर्वी त्यांनी डोळे होते त्यांनी अनुभव घेतला होता, अशा पूर्वीच्या अनुभवानुसार दुःख प्रतिमा ह्या मिळवू शकतात। येते लक्षामध्ये, म्हणजेच इथे व्यक्तीच्या मनात ज्या आहेत त्या ह्या प्रतिमा अंध व्यक्ती पूर्वीच्या अनुभवानुसार काही काळानंतर दृष्टी गेलेली असल्यास प्रतिमा ह्या मिळवू शकतात। आणखी बघा याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे, व्यक्तीच्या मनात सर्वच प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। सगळ्या प्रतिमा काय सारख्याच होत नाहीत। का होत नाही सारख्या, तर काही प्रतिमा या स्पष्ट होतात, काही अस्पष्ट किंवा अंधुक होतात। ह्या कशामुळे होतात,
ती प्रतिमा तयार होण्यापूर्वी जो आपण काही अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव किती वेळापूर्वी घेतला आहे. खूप लेटेस्ट अनुभव असेल जवळचा तर प्रतिमा पटकन तयार होते. खूप जुना अनुभव असेल तर प्रतिमा ही आपली अंधुक किंवा अस्पष्टही तयार होत असते. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा या तयार होत असताना त्यापूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर, अनुभव घेऊन किती वेळ झालेला आहे, किती काळ लोटला याच्यावर अवलंबून असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये सारख्याच निर्माण होत नाहीत. प्रतिमांची तीव्रता ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते, कारण व्यक्तिभेद आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता वेगळी असते, त्यानुसार प्रतिमेची तीव्रता देखील ही वेगवेगळी असते. आलं लक्षामध्ये. प्रतिमेची वैशिष्ट्ये आपण ही पाहिली. या वैशिष्ट्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार बघू आता. घटक प्रतिमांचे प्रकार. आता प्रतिमांचे प्रकाराचे आपण प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रतिमा म्हणजेच काय आहे? समोर उद्दीपक नसताना ज्ञानेंद्रियांच्या उद्दीपनाशिवाय घेतलेल्या अनुभवांचं पुनरुज्जीवन. आता प्रतिमांच्या प्रकारामध्ये काय, विशिष्ट प्रकारचे ज्ञान विशिष्ट ज्ञानेंद्रियामार्फत होते. आपण पाहिलेलं आहे. पहिलं, ज्या गोष्टीचे डोळ्यामार्फत होते त्या गोष्टीविषयी ज्या काही प्रतिमा तयार होतात त्याला दृक प्रतिमा म्हणतात. म्हणजे आपण आकाशाचा रंग, पौर्णिमेचा चंद्र पाहिलेला असतो, मग आपण खुर्चीमध्ये डोळे बसून सुद्धा या गोष्टींचा अनुभव, जरी चंद्र आपल्यासमोर नसलं तरी पण आपण ते अनुभवू शकतो, कारण याच्यापूर्वी आपण तो अनुभव घेतलेला आहे. सूर्योदय, सूर्यास्त या प्रतिमा आपल्या समोर ज्यावेळेस उभ्या राहतात त्यावेळेस त्या दृक प्रतिमा असतात. नंतर आहे ध्वनी संबंधीच्या प्रतिमांना श्रुती, श्राव्य प्रतिमा. एखाद्या गाण्यावर आपण डान्स केला असेल तर आपल्याला त्या गाण्याचे बोल आठवतात, श्रुती प्रतिमा. त्यानंतर चवीविषयीच्या प्रतिमांना रस प्रतिमा म्हणतात. त्याच्यामध्ये चिंच आंबट आहे, आपण जर आत्ता चिंच जरी आपण पूर्वी खाल्ली आहे तरी पण आत्ता जरी म्हणलो ना चिंच कशी आहे तर आपल्या तोंडाला पाणी येऊ शकतं. इथं रस प्रतिमा तयार होते आपल्या मनामध्ये. वासासंबंधीच्या प्रतिमांना गंध प्रतिमा म्हणतात. एखादं सुंदरसा सेंटचा वास असेल किंवा अगरबत्तीचा वास असेल, आपण आत्ता सध्याला जरी आपल्यासमोर नसला तरी पण आपण पूर्वी कधीतरी घेतला असेल तर अनुभवू शकतो. स्पर्शासंबंधीच्या प्रतिमांना स्पर्श प्रतिमा असे म्हणतात. याशिवाय हालचाली संबंधीच्या प्रतिमा देखील आपल्या मनात तयार होत असतात. या प्रतिमांना गती प्रतिमा असे म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये. प्रतिमांचे प्रकार दृक, श्रुती, रस, स्पर्श, गंध आणि गती प्रतिमा. आता बघा, अवबोध आणि प्रतिमा यातला काय फरक आहे नेमका, हा फरक का पाहायचा आहे, आणखी आपल्याला स्पष्टरित्या प्रतिमेची संकल्पना लक्षात येईल. प्रतिमा म्हणजे नेमकं काय. अवबोधामध्ये काय होते, आपल्या ज्ञानेंद्रियांना आपल्याला प्रत्यक्ष संवेदना होते, म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा बोध होणे म्हणजे काय आहे, अवबोध. प्रत्यक्ष बोध होतो इथं वस्तूचा प्रत्यक्षात. आणि प्रतिमेत काय होते, वस्तू समोर आहे का, आपल्या समोर वस्तू नाही, तर वस्तूविषयी आपण पूर्वी जे काही अनुभव घेतलेले त्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे पुन्हा ते अनुभव जिवंत होतात, म्हणजे प्रतिमा आहे. त्यानंतर दुसरा फरक आहे, अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो, म्हणजे ती वस्तू जशी आहे तसा आपल्याला त्याचा अर्थ हा प्राप्त होतो, कारण ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर असते. प्रतिमा ही कशी आहे, व्यक्तिनिष्ठ आहे. ती व्यक्तिपरत्वे बदलते, कारण व्यक्ती बदलली का त्या व्यक्तीच्या व्यक्तिभेद येतात. ती व्यक्तिभेदामध्ये ते व्यक्तिभेदातली त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता असेल, त्याचं स्मरणशक्ती असेल, अशा अनेक गोष्टींवरती प्रतिमा अवलंबून असते. म्हणजेच प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ आहे. ज्या गोष्टीचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होतो त्यांचाच अवबोध होतो, परंतु प्रतिमा तयार होत असताना ज्ञानेंद्रियावर परिणाम होत नाही. संबंधित व्यक्तीच्या अभिरुचीनुसार, आवडीनुसार प्रतिमा तयार होते. म्हणजे व्यक्तिभेद, अभिरुची ही काय आहे, आवड ही काय आहे, व्यक्तीमधला भेद आहे. हा प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते, म्हणजे व्यक्तिभेद या घटकातला एक अभिरुची घटक आहे, म्हणजे व्यक्तिनिष्ठ आहे प्रतिमा. तिसरा मुद्दा आहे, बाह्य उद्दीपकाचा संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो. आणि इथं काय आहे, बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम होत नाही, न होता प्रतिमा तयार होते. प्रतिमा जी असते ती अवबोधाची नक्कल असते. बघा बरं का, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रतिमा काय आहे, अवबोधाची नक्कल आहे. म्हणजे प्रतिमा होण्यासाठी आपल्याला पहिले अवबोधात झालेला असते, त्याची आपण पुन्हा काय करतो, कॉपी करतो. तो मनातल्या मनात कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, नक्कल करतो त्याची.
पहा पुढे काय आहे, आणखी फरक काय दिलेले आहेत. 5वा फरक आहे, अवबोधामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे कष्ट पडत नाही जास्त, समोर डोळ्याने दिसतंय ना. पण प्रतिमा जी आहे ती प्रतिमा तयार होताना अवबोधाच्या तुलनेमध्ये कष्ट पडतात, कारण प्रतिमा तयार होत असताना प्रत्यक्ष वस्तू ही डोळ्यासमोर नसते, उद्दीपक नसतो, ज्ञानेंद्रियांवर परिणाम होत नाही, त्यामुळे प्रतिमा सहजासहजी तयार होत नाहीत. 6वा मुद्दा आहे, अवबोधामध्ये परिस्थितीचे पूर्ण चित्र तयार होते, त्यामुळे अवबोधामध्ये तुटकपणा जाणवत नाही. प्रतिमेमध्ये आपल्याला काही वेळेस आठवतं, काही वेळेस आठवत नाही, त्यामध्ये तुटकपणा जाणवतो. अवबोधामध्ये ज्ञानेंद्रिय हालचाल होती, ज्ञानेंद्रियांची आपल्या डोळ्यांना दिसतंय ते. प्रतिमेमध्ये अशी हालचाल आवश्यक ही नसते. प्रतिमा फक्त आपल्याला आपल्या मनासमोर, मनचक्षु, मनाचा डोळा म्हणजे मनचक्षु, त्याच्यासमोर आपल्याला दिसते ती. प्रतिमा ह्या अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात, कारण त्या अनुभवाला किती वेळापूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे. खूप जुना अनुभव असेल तर तितकासा आठवणार नाही, लेटेस्ट असेल तर अगदी जसाच्या तसा आठवू शकतो. म्हणून प्रतिमा ह्या अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात. अवबोधामध्ये बराचसा तपशील आपल्या लक्षामध्ये येतो, प्रतिमेमध्ये तितकाच तपशील आपल्या लक्षात येत नाही. फक्त याला अपवाद काय आहे, वास्तव प्रतिमा याला अपवाद दिलेली बरं काही लक्षात घ्या. वास्तव प्रतिमा अपवाद आहे का, कारण वास्तव प्रतिमेमध्ये एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे हुबेहूब चित्र मनासमोर जर उभे राहिले तर त्या प्रतिमेला वास्तव किंवा सम्यक प्रतिमा म्हणतात. जनरली किशोरावस्थेतले 6 ते 12 वयोगटातली मुलंही अशा प्रतिमा अनुभवू शकतात. त्यानंतर अवबोधामध्ये प्रतिमेपेक्षा अधिक जिवंतपणा असतो, हा देखील फरकाचा मुद्दा आहे. अशा प्रकारे आपण 10 फरक याच्यामध्ये पाहिलेले आहेत. येथे लक्षामध्ये अवबोध आणि प्रतिमेतले हे 10 फरक आपण तिथे पाहिलेले आहेत. म्हणजे अवबोध आणि प्रतिमा यातले फरक जर लक्षात आले तर आपल्या ज्याचे प्रश्न देखील सोडवता येणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा काय आहे, स्मृती प्रतिमा. प्रतिमेचे वेगवेगळे प्रकार इथे सांगितले. स्मृती म्हणजेच काय, मेमरी इमेज. पूर्वी घेतलेल्या अनुभवांचा ठसा मनावर उमटतो, तो पुन्हा पुनरुज्जीवित होतो, म्हणून त्याला स्मृती प्रतिमा म्हणतात. स्मृती प्रतिमा ह्या संबंधीच्या निरनिराळ्या संवेदनाशी निगडीत असतात. स्मृती प्रतिमांच्या संबंधीच्या संवेदना कोणत्या, आपल्या सगळ्या संवेदना ज्ञानेंद्रियांच्या. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग असतात, त्या प्रयोगांमध्ये आपण त्या तुलनेचा अभ्यास तिथं करू शकतो. म्हणजे मानसशास्त्रातले प्रयोग आहेत ते दृक, श्राव्य, रस, गंध आणि श्रुती. त्याला प्रत्येक मानसशास्त्रीय संकल्पनेला वेगवेगळे प्रयोग दिले, प्रयोगाच्या माध्यमातून त्या सिद्ध केल्या गेलेल्या आहेत. पुढचा प्रकार आहे अनुप्रतिमा, आफ्टर इमेज. अनुप्रतिमा म्हणजेच काय, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याची इमेज आपल्या मनात तयार होत असते. ती गोष्ट पाहिली आणि ती गोष्ट नंतर आपण काढून घेतली, त्याच्यानंतर त्या गोष्टीविषयी प्रतिमा तयार होते, त्याला म्हणतात अनुप्रतिमा. अनुप्रतिमा समजण्यासाठी आपण एक प्रयोग आहे बघा, पुस्तकात दिलेलाच आहे प्रयोग तो. एक छोटासा एक कागद घेतला आहे करड्या रंगाचा आणि त्या कागदावर काय केलेलं आहे, अर्धा निळा आणि अर्धा पिवळा असा मिळून वर्तुळाकार होणारा घोटी कागद ठेवला आहे. घोटी कागद कसा ठेवलेला आहे, इथं घोटी कागद कसा ठेवला आहे पहा, असा गोल आहे, अर्धा निळा आहे आणि अर्धा काय आहे, पिवळा आहे. असा मिळून वर्तुळाकार होणारा घोटी कागद ठेवा. आता वर्तुळाकार कागदाकडे बघा, काही वेळ निरखून पहा. तुम्ही इमॅजिन करा बरं का प्रतिमा करायची. काही वेळ निरखून पहा, निळा पिवळा, निळा पिवळा. नंतर काय करा, वर्तुळाकार कागद काढून टाका आणि फक्त काय करा, करड्या रंगाच्या कागदाकडे पाहत राहिल्यास काही क्षणसुद्धा आपल्या मनामध्ये निळं पिवळं येत असतं डोळ्यासमोर. अशा प्रकारे संवेदना ही चालू राहते, याला म्हणतात अनुप्रतिमा. म्हणजे जिथं काय होतं, अनुप्रतिमा सुरुवातीला तीव्र असते आणि स्पष्ट असते, पण हळूहळू कागद काढून घेतलेला ना आपण, त्याच्यामुळे ती प्रतिमा ही मंद होत जाते. सुरुवातीला कशी असते, तीव्र स्पष्ट, नंतर ही मंद होती. अनुप्रतिमा नाहीशी झाल्यानंतर पुन्हा आपण त्या करड्या रंगाच्या कागदाकडे ज्यावेळेस पाहू ना, ते पाहिल्यानंतर डोळ्यांना रंगीत कागदाचा बोध होत नाही. जे रंगीत कागद आपण ठेवले ते निळे आणि पिवळे, त्याचा बोध होत नाही. अशा आता रंगीत वर्तुळाकार कागद जर पुन्हा आपल्या डोळ्यासमोर मनोचक्षुपुढे आणल्यास रंगीत कागदाची प्रतिमा ही थोड्या वेळ दिसते आपल्याला. ही प्राथमिक स्मृती प्रतिमा असते. याच्यानंतर आपण काही तासांनी अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी स्मृती प्रतिमा मिळते. अनुप्रतिमा जी असते ना, ती सगळ्यात जास्त तीव्र असते, म्हणजे सुरुवातीची प्रतिमा बरं का.
म्हणजे कोणती? ज्यावेळेस आपण निळ्या आणि पिवळ्या रंगांचे संवेदन आपल्या मनात चालू आहे ते कधी सुरू असतं? एकदम स्टार्टिंगला, ज्यावेळेस आपण प्रयोगाच्या सुरुवातीला घेतलं ना. पहा एकदा पुन्हा, एक करड्या रंगाचा कागद घेतला आहे आणि त्या करड्या रंगाच्या कागदावर काय केलं आहे? अर्धा निळा अर्धा पिवळा ठेवला आहे, घुटी कागद तयार केला आहे. आणि मग असं अर्धा अर्धा केल्यावर वर्तुळ तयार झालं. त्याचं वर्तुळाकार कागदाकडे काही वेळ पाहायचे. नंतर वर्तुळाकार कागद काढून टाकून करड्या रंगाच्या कागदाकडे पाहत राहिल्यास काही वेळ निळं पिवळं रंगांचं संवेदन हे चालू राहतं. म्हणजे ही जी प्रतिमा आहे ना पहिली, याला म्हणतात अनुप्रतिमा. अनुप्रतिमा ही सगळ्यात जास्त तीव्र असते. त्याच्या खालोखाल कोणती असते? प्राथमिक स्मृती प्रतिमा. आणि त्याच्या या खाली काय असते? त्याच्यापेक्षा कमी तीव्र म्हणजे स्मृती प्रतिमा ही असते. आलं लक्षामध्ये? पहिले अनुप्रतिमा जास्त तीव्र, त्याच्या खालोखाल प्राथमिक स्मृती प्रतिमा, त्याच्या खालोखाल कमी तीव्र म्हणजे स्मृती प्रतिमा. हा क्रम इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे वास्तव प्रतिमा. जेव्हा एखाद्या वस्तूचे किंवा दृश्याचे अत्यंत हुबेहूब चित्र प्रतिमेत दिसते तेव्हा त्या प्रतिमेला वास्तव किंवा सम्यक प्रतिमा असं म्हणतात. मगाशी मी बोलले 6 ते 12 वयोगटातले मुलं अशी प्रतिमा अनुभवू शकतात. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय बरं? एक शिक्षक म्हणून तुम्ही मुलांच्या प्रतिमा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे का निर्माण केल्या पाहिजे? पहिलं आहे, प्रतिमा ही विचार प्रक्रियेमध्ये खूप उपयोगी पडतात. म्हणून मुलांना वर्गामध्ये स्पष्ट आणि अचूक प्रतिमा तयार करायला शिकवलं पाहिजे आणि अशा प्रतिमांचा उपयोग करून ते विचार करू शकतात, जेणेकरून त्यांना विचार प्रक्रिया विकसित झाली का त्यांना ते विचार आपल्या परीक्षेत मांडता येणार आहेत किंवा आणखी वेगळ्या ठिकाणी ते विचार हे व्यक्त करता येणार आहेत. दुसरं आहे, प्रतिमा निर्माण करण्यासाठी पूर्वच्या अनुभवातील अवबोध स्पष्ट आणि अचूक असले पाहिजे. म्हणजे त्यांना अनुभव दिले पाहिजे. मुलांच्या ज्ञानेंद्रियांना आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे, जेणेकरून मुलांना वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून वेगवेगळे अवबोध स्पष्ट होतील आणि अवबोध स्पष्ट आले की त्यांच्या प्रतिमा चांगल्या प्रकारे तयार होतील. तिसरा आहे, मुलांना वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करायला संधी द्यावी. चौथा आहे, मुलांना लहान मुलांना शिकवताना केवळ शब्द उच्चारायचे नाहीत, तर शब्द उच्चारण्यासोबत त्याच्यासोबत योग्य चित्रांचा वापर करायचा आहे. कमळाचा, गणपतीचा जे म्हणतो ना पूर्वीचे पुस्तकातलं आहे ते तसंच आहे. शब्दांच्या अनुसार लगेच चित्र आपण दाखवायचं आहे, जेणेकरून तिथे काही वेळेस पुढं काय होतं, मग आपण शब्द दाखवतच नाही, आपण फक्त चित्र दाखवतो. मग चित्राच्या माध्यमातून आपण मुलं सांगू शकतात हे कसं चित्र आहे. त्याच्यानंतर पुढं चित्र पण दाखवायचं नाही, फक्त आपण विचार करायलाच मुलांना कमळ कसं आहे मोठ्या वर्गात गेल्यानंतर विद्यार्थी. मग अशा वेळेस चित्राची प्रतिमा उपयोगी पडते. चित्र कशाचं आहे त्याच्यानुसार मुलांकडून आपण तो शब्द हा फळ्यावर लिहून घेऊ शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांकडून आपण दृग प्रतिमा, श्रुती, गंध प्रतिमा, गती प्रतिमा अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकतो आणि मुलांचे अध्ययन हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. इथपर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे प्रतिमांचं. प्रतिमा म्हणजे काय, प्रतिमेची व्याख्या, आणि याच्यानंतर आपण प्रश्न बघणार. म्हणजे आपण थोडंसं रिव्हिजन करूयात एकदा. प्रतिमेचं आपण काय काय पाहिलेलं आहे. तर बघा, उद्दीपकाचा संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम न होता पूर्वीच्या अनुभव मनामध्ये जिवंत त्याला म्हणतात प्रतिमा किंवा मानस प्रतिमा. त्यानंतर प्रतिमेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्यानंतर प्रतिमेचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यानंतर अवबोध आणि प्रतिमा यातला फरक पाहिलेला आहे. स्मृती प्रतिमा म्हणजे काय पाहिलेलं आहे. अनुप्रतिमा म्हणजे काय पाहिलेलं आहे. वास्तव प्रतिमा म्हणजे काय पाहिले आणि प्रतिमांचं शैक्षणिक महत्त्व पाहिले. आता प्रश्न बघा कसे विचारलेत. खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलं आहे. आता इथं 4 विधानं दिलेली आहेत. यातलं कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं विधान काय आहे? प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. दुसरं आहे, स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते. तिसरं आहे, स्वप्नातील प्रतिमा सर्व अनुप्रतिमा असतात. आणि चौथं आहे, अनुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते. तर यातलं बरोबर उत्तर काय असेल? थोडंसं इथे विचार करावा लागतो बरं का आपल्याला. या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे एखाद्या, इथे आपण जे पाहतो ना याच्यामध्ये पहिलं जे प्रश्न आहे, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते, हे विधान बरोबर आहे. बाकीचे विधानं जे आहेत ना ते चूक आहेत. चूक कशी आहे? आता चौथं विधान बघा, अनुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते का? नाही.
हे चुकीचं विधान आहे. अणुप्रतिमेची तीव्रता ही सगळ्यात जास्त असते सुरुवातीला. दुसरं जे आहे इथं स्मृतिप्रतिमा ही प्राथमिक स्मृतिप्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते का? तर नाही. आपला क्रम काय आहे? पहिलं अणुप्रतिमा जास्त तीव्र आहे, त्याच्या खालोखाल प्राथमिक स्मृतिप्रतिमा आहे आणि त्याच्या खाली त्यापेक्षा कमी तीव्र म्हणजे स्मृतिप्रतिमा असते. अणुप्रतिमा, प्राथमिक स्मृतिप्रतिमा आणि स्मृतिप्रतिमा. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण पाहू. मनचक्षुसमोर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही असं विचारले. पहिला पर्याय आहे पूर्वी अनुभव घेतलेला असावा. दुसरा आहे एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. तिसरं आहे प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. चौथा एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर याचं कोणती बाब लागू नाही असं विचारलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे चौथं, ही बाब लागू नाही. एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत. व्यक्तिपरत्वे प्रतिमांची तीव्रता ही भिन्न भिन्न असते, ही बाब लागू होत नाही. हे उत्तर आहे. बाकीचे बाबी लागू होतात. पूर्वी अनुभव घेतलेला पाहिजे. त्यानंतर प्रतिमेची तीव्रता एखाद्या गोष्टीवर अवलंबून असते अनुभवाच्या. अशा पद्धतीने चौथं जे ते लागू होत नाही. हे उत्तर आहे. त्यानंतर पहा पर्याय प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा. प्रतिमेचे प्रकार आणि त्याचे उदाहरणे याचे जोड्यांचा क्रम दिले. हा प्रश्न तर खूप सोपा आहे. गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा पर्याय दिलेत. मखमलाचा मऊपणा जाणवणे, कचराकुंडी जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे, वाहनांच्या वेगाची तुलना करणे, अन्नाची चव लक्षात राहणे. तर याचं बरोबर पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 3. पहिल्याचं उत्तर काय आहे? गती प्रतिमा, वाहनांच्या वेगाची तुलना करणे हे आहे. त्यानंतर काय आहे? दुसरं स्वाद प्रतिमा, अन्नाची चव लक्षात राहणे. तिसरं काय आहे? गंध प्रतिमा, कचराकुंडीच्या जवळून जाऊन. गंध प्रतिमा म्हणजे इथे कचराकुंडी जवळून जाताना नाकाला आपण रुमाल लावतो. चौथा आहे स्पर्श प्रतिमा, मखमलाचा मऊपणा जाणवणे हे आहे. म्हणजे ह्या प्रतिमा निर्माण होत असताना आपण पूर्वी अनुभव घेतलेले आहेत म्हणून या प्रतिमा तयार झालेल्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला काय म्हणतात? किती सोपं आहे. याला म्हणतात प्रतिमा. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. आता पर्याय आणखी काय दिली तर संबोध, अवबोध, संवेदना हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण प्रतिमा या घटकाविषयी चर्चा केली, त्याचे प्रश्न पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण कल्पना म्हणजे काय आणि त्याच्यावर काय कसे प्रश्न येणार याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.